जालन्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून तेगबीर सिंह संधू यांनी स्वीकारला पदभार। जनतेच्या सेवेसाठी जे जे लागेल ते करणार। मालेगाव नंतर आता जालन्यात संधू पॅटर्नकडे जिल्ह्याचे लक्ष। जालना जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी आज रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। मावळते पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी संधू यांच्याकडे जालन्याची सूत्र सोपवली। बन्सल यांची बदली पोलीस अधीक्षक सायबर सुरक्षा विभाग या पदी झाली असून आज त्यांना पोलीस दलाच्या वतीने निरोप देण्यात आला। पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तेगबीर सिंह संधू यांनी जालन्यातील जनतेला आश्वस्त केले। ते म्हणाले की जालन्यातील जनतेला उत्तम पोलीस सेवा देण्यासाठी मी सदैव तत्पर असेन। नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी जे काही करावं लागेल ते सर्व करण्याची माझी तयारी आहे। मालेगाव इथं अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेल्या संधू यांच्या अनुभवाचा जालन्याला किती फायदा होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। असं असलं तरी नव्या पोलीस अधीक्षकांसमोर आव्हानांचा डोंगर आवासून उभं असल्याचं चित्र सध्या जिल्ह्यामध्ये आहे। संधू यांनी पदभार स्वीकारला असला तरी त्यांच्यासमोर जिल्ह्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचं मोठं आवाहन आहे। गेल्या काही काळापासून जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांनी गंभीर रूप धारण केलंय। अवैध धंद्यांचा सुकाळ वाढलाय। वाळू माफिया, गुटखा माफिया आणि जुगार मटक्यांसारखे अवैध धंदे जिल्ह्यात फोफावलेत। गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे। अवैध गांजा विक्री, गावठी व विदेशी दारूची अवैध विक्री तसेच मारामारी आणि खुनाच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे। शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही केला सुटेना। जालना शहरात प्रमुख रस्त्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी आणि विस्कळीत झालेली रहदारी हा सर्वसामान्यांच्या रोजच्या त्रासाचा विषय बनलाय। जालना शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे आणि पोलिसांची प्रतिमा सुधारणे हे संधू यांच्या समोरील प्रमुख काम असणार आहे। कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे संधू या सर्व अवैध धंद्यांचा बिमोड कसा करतात आणि जालन्यात पुन्हा कायद्याचे राज्य कसे प्रस्थापित करतात याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे डोळे लागून राहिले। आज 3 मई 2026 ला मी जालना पोलीस अधीक्षकची जे पोस्ट आहे ते ग्रहण केलेली आहे। मी मालेगाववरून आलेलो आहे आणि जालनाच्या लोकांना प्रोफेशनल पोलिसिंग देण्यासाठी जे जे काय मी प्रयत्न करू शकता ते मी करणार आहे।